कोणाचे प्रकार कोण आणि कोणाचे प्रकार पाहताना आपल्याला घाईडीचा फार उत्तम उपयोग करता येतो आणि या घाईडीच्या माध्यमातून आपल्याला कोण सहजपणे शिकता येते। बघा जेव्हा आपण पाहतो की काटा एकावर एक आहे म्हणजे इथून जर आपण कोणाचं मापन सुरू करू तर त्यावेळेस एकावर एक आहे म्हणजे या ठिकाणी कोण कोणता असेल शून्य। कोणता कोण आहे शून्य कोण आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला मापन अजून सुरू केलेलं नाही। परंतु आपण जर इथून इथपर्यंत गेलो आपण आणि असं जर केलं तर हा कोणता कोण असेल रे लघुकोण। कोणता कोण आहे लघुकोण आहे। आणि आपण जर असं पाहिलं की आपण मागे पाहिलं होतं की बाबा या इतक्या वाजता इतका कोण झाला तर मला सांगा आता 3 वाजले आहेत 3 वाजता कोणता कोण झालाय काटकोन झालाय बरोबर आहे काटकोन। आता काटकोन किती अंशाचा असतो 90चा बरोबर आहे। आणि आता आपण पाहिलं की हा लघुकोण झाला लघुकोण झाला पण आपण त्यापेक्षा पाहतोय आता किती अंशाचा कोण झाला असेल म्हणजे कोणता कोण झाला विशाल कोण तो 90 पेक्षा नक्कीच मोठा आहे। आता मला सांगा की आता हा जर कोण आपण सरळ असं केला आणि तो एका सरळ रेषेमध्ये तयार झाला तर याला कोणता कोण म्हणूया आपण सरळ कोण। कोणता कोण म्हणू आपण सरळ कोण। म्हणजे आपण पाहतो की लघुकोण आहे काटकोन आहे विशाल कोण। लघुकोण हा काटकोनापेक्षा लहान आहे की नाही विशाल कोण हा काटकोनापेक्षा मोठा आहे। सरळ कोण हा 180 अंशाचा आहे की नाही ज्याला आपण डी प्रोटेक्टर मध्ये मोजतो 180 दिलेलं असतं। आणि आता प्रविशाल आपण जर असा विचार करू की आता इथून सुरू झालं आणि इथपर्यंत आलो तर हा जो कोण आहे तो कोणता असेल प्रविशाल। तो असा नका मोजू असा मग नुसता विशाल दिसतो आपल्याला परंतु आपला काटा तो असा फिरत झाला इथपर्यंत म्हणजे एवढा मोठा अंतर पार करून आला म्हणून तो प्रविशाल आहे की नाही। प्रविशाल हा कोण सरळ कोण पेक्षा सुद्धा मोठा असतो। आणि त्यानंतर आपण ज्याला म्हटलं की आता कोणता कोण तो सर्वात शेवटचा जो कोण आहे आणि त्याला म्हणजे ही जी पाडी आहे पूर्ण करून एकावर एक आली तेव्हा 360 अंशाचा अँगल तयार झाला या कोणला काय म्हटलंय आपण पूर्ण कोण म्हटलंय। म्हणजेच आपल्याला या घड्याळीचा वापर करून कोणाचे लघुकोण काटकोन विशाल कोण सरळ कोण प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण आणि सुरुवातीला पाहिलं शून्य कोण अशा सगळ्या कोणांचा अभ्यास यातून करता येतं। आणि प्रत्येक कोण जो आहे यातला हा प्रत्येक तासाला एक वेळा होतो घड्याळीमध्ये। बघा आपण या ठिकाणी पाहू असं केलं की आपण म्हटलं की आता हा काटकोन झाला हा विशाल कोण झाला आणि इकडून गेलं प्रविशाल झाला पूर्ण कोण झाला आहे की नाही शून्य कोण झाला आहे की नाही। अशा प्रकारे पुन्हा एक लघुकोण झाला पुन्हा काटकोन झाला पुन्हा विशाल कोण झाला एकेका तासामध्ये प्रत्येक वेळा फिरताना या कोणाचं आपल्याला यातून पाहता येतं। लक्षात आलं एवढं करता येईल अधिक उदाहरण लिहिता यायचे नक्की ओके।